सद्गुरु पैमावली मातोश्री माय्यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। मी माझे मावळ आणि सर्व तू तुझे उगवता, मी तूपणा जगन्नाथा हो एकचित्त होता। हे जे मागणं आहे तसं भावार्थ आपल्याला व्यवस्थित समजला पाहिजे। मी आणि तू हे सतत आपल्या जीवनामध्ये चालू असतं। मी माझं आणि तू आणि तुझं, आणि आता सगळा प्रपंच दडलेला आहे। परंतु संतांचं म्हणणं असं आहे की मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता, की सर्व जे आहे ते तुझं आहे, माझं नाही। माझं जे वाटतं ते दूर गेलं पाहिजे आणि तू तुझे उगवता। पण इथेही नाही म्हणतात, इथे मी तूपणा जगन्नाथ। शेवटी मी पण नाही आणि तू पण नाही, मी तूपणा जगन्नाथ हो एकचित तत्व। जे आहे एकच तत्व, त्या तत्वाचं स्मरण झालं पाहिजे। व्यवहार करताना माझं तुझं सगळं आपलं चाललेलं असतं, आणि ह्या माझं आणि तुझं, मी आणि माझं की तू आणि तुझं ह्या भावातूनच आपण जे जीवन जगतो। तिथे नुसतं माझं तुझं राहत नाही, तर त्याच्यातून भेद निर्माण होतो, म्हणजे भेदाभेद तयार होतो। आणि ह्या भेदाभेदातूनच माणसाच्या जीवनामध्ये राग, लोभ, मोह, मद, मत्सर हे सर्व काही निर्माण होतं। म्हणजे प्रपंच निर्माण होतो, म्हणतो मी माझे आणि तू तुझे। त्याच्यातून हा सगळा प्रपंच म्हणजेच भेदभाव असतो, आणि ह्या भेदभावातूनच मानवी जीवनामध्ये संघर्ष निर्माण होतो। खरं म्हणजे संतांच्या दृष्टिकोनातून तिथे माझंही नाही आणि तुझं नाही आहे, ते एकाच स्वरूपाचं आहे। म्हणजे चैतन्य स्वरूपाचं संपूर्ण जीवन आहे। हा बोध प्रत्येक मनुष्याकडे जर असेल, आज मानवजात आपण म्हणतो, ते प्रत्येक मनुष्याकडे जर हे भाव असेल की जे आहे ते सर्व चैतन्य स्वरूपाचं, म्हणजे सोप्या भाषेत परमेश्वराचं, असं जर होईल तर जगामध्ये भांडण, तंटे, संघर्ष सगळा लागला खरं सांगायचं। परंतु देहाच्या अपेक्षेत माझं आणि तुझं हे होतच राहणार, आणि हे माझं तुझं देहाच्या अपेक्षेत होतं, कारण देहाच्या अपेक्षेत माणसं, मनुष्य प्राणी हा देहभावातून आणि माझेपणातून, देहभावाला की परत माझेपण येतं, आणि माझेपणातून जीवन जगतो। म्हणून आपण जी ही प्रार्थना म्हणत असतो की उद्धारा जगदधारा देई सर्वासावरा, सर्वांसाठी असा वर दे म्हणतो आपण। उद्धारा जगतधारा म्हणजे सर्वात्मक हे जे चैतन्य स्वरूप आहे। ज्ञानेश्वर महाराजाला ओम नमो जी अध्या म्हणतात, किंवा पसायदानामध्ये विश्वात्मके देवा म्हणतात। तेच उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्त रमो निरंतर। सतत हे चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे, हे स्मरण सतत असावं, ते अनुसंधान पाहिजे। त्या अनुसंधानातूनच प्रत्येकाचं जीवन जर मनुष्य जगायला, प्रत्येक मनुष्याचं जीवन जगायला लागला तर जगामध्ये सुख शांती समाधान निर्माण होऊ शकते।
की जेव्हा एकच तत्व आहे की हे जे चैतन्य स्वरूपच आहे हे जे अनुसंधान होतं तेव्हा काम क्रोधादी कथा मिळून चंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्व. स्पष्ट सांगितलं की हे जे अनंत स्वरूप आहे ते सर्व रूपातून प्रगट आहे. मग कोण कोणाला रागवणार? एखादी व्यक्ती दुसरा रागवते म्हणजे एका उजव्या हाताने डाव्या हातावर रागवण्यासारखं आहे बघायला गेलं. की उजव्या हाताने डाव्या हात रागावलं तर काय होईल? जगणं कठीण होईल ना. हात तर कामच नाही करणार. उजवा हात रुसला तर डावा हात खेळ कामच होणार नाही. इथे उजवा हात आणि डावा हात कळतो तर एकाच देहाचे दोन हात आहेत म्हणजे इथे एकत्व आहे. पण माणसाला आपण सर्व एकाच परमेश्वराची निर्मिती आहोत, रूप आहोत हे लक्षात यायला वेळ लागतो आणि लक्षात आलं तर कळत नाही. म्हणून मागणं म्हणजे चिंतन आपल्याकडे असायला हवं की आपल्याला काम म्हणजे ते आसक्ती नको, क्रोध नको, रागवायचंच नाही असं जर आपण ठरवलं. का रागवायचं नाही? तर एकच स्वरूप प्रत्येक रूपातून प्रगट आहे आणि तिथे मानपानही नको आहे की तुझं माझंही नको आहे. लक्षात घ्या की तुझं माझं हेच आपल्या जीवनात दुःखाचं ओझं घेऊन येतं. ही कल्पना माणसाला सर्वसाधारण माणसाला कळत नाही. माझं तुझं ह्याच्यातच तो गुंतत असतो आणि शेवटी जगाचा निरोप सुद्धा माझं तुझं करतच घेत असतो. इथे तुकाराम महाराज म्हणतात किती वेळा जन्म यावे, किती वेळा व्हावे फजित. ही फजिती असते आणि बहुतांशी लोकांची ही फजिती होतच असते. परंतु सद्गुरू भेटेपर्यंत लोकांना ते कळत पण नाही की आपली फजिती आहे. सर्वसाधारणपणे माणसं फक्त पैसा, करिअर, सुखसोयी, ऐश्वर ह्यालाच जीवनात फार महत्त्व देतात. परंतु आपण म्हणून जे आहोत की ही सर्व वैश्विक रूप आहेत, विश्वरूप म्हणजे पशुपक्षी असो किंवा वनस्पती असो, जे ते जिवंतपणा ज्याला म्हणतो ते एका चैतन्य स्वरूपाचा व्यवस्थारूप विस्तार आहे. हा बोध तिथे नसतो. जसं एकाच समुद्राच्या अनेक लाटा दिसल्या तर त्या समुद्राच्याच लाटा असतात, तिथे एकत्व असतं. तिथे पाहताना आपण बरोबर म्हणतो ह्या सगळ्या समुद्राच्या लाटा आहेत. लाट म्हटली की ती समुद्राचीच लाट होते. पण प्रत्येक रूप पाहिलं की ते चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे. हा बोध परमार्थामध्ये अतिशय उच्च प्रतीचा आहे. हा बोध प्रत्येकाला असला. जीवन जगायचं असेल की हे सगळं चैतन्य स्वरूपाची विविध रूपं आहेत, विशिष्ट नियमाने कार्यरत आहेत. म्हणून सर्वत्र कसं पाहायचं ते संतांनी सांगितलेलं असतं, ते लक्षात घ्यायचं. मी माझं मावळायचं म्हणजे काय? जीवन जगत असताना किंवा व्यवहार करताना मी आणि तू येणार. कारण दोन देह, संस्कार वेगळे, विचार करण्याची पद्धत वेगळी, ही विविधता हा निर्मितीचा नियम आहे. एकाच आईची दोन जुळी मुलं म्हणजे दोन मुलं एक जुळी निर्माण होतात
तरी सुद्धा त्या दोघांच्या विचारामध्ये विविधता असते. दिसायला रूप सारखी दिसतात, कारण एकाच जन्मात दोघांचं एकाला बाजूला दुसरा पाहावं तर दोघे सारखेच वाटतात. महाराज एकदा विनोदाने म्हणाले होते की त्यांच्याकडे बाजूला कोणतरी जुळे होते. लहानपणी एरंडेल द्यायची पद्धत असायची. एका मुलाला एरंडेल दिलं, थोडं दुसरा धरून दुसरा गाला झालं काय, एकाला जुलावच होत गेले, दुसऱ्याला झालेच नाही. म्हणजे एकाच मुलाला डबल पाजले गेले एरंडेल. कळला ना, कारण कळला नाही जुळे असल्यामुळे. पण दोन तिथे आहेत आणि दोघांचे विचार परत वेगवेगळे असतात. जुळी मुलं म्हणजे सारखेच विचार वगैरे असं कधीच नसतं. तुम्ही पहा कुठेही, कारण दोघांचे विचार करण्याची पद्धत, कुठच्या तरी गोष्टीची आवड असलेली पद्धत ही वेगळी वेगळी असते. एकाच संस्कार झाले, एकाच आईवडिलांची मुलं आहेत, पण एखादं खूप रागट असतं, एखादं खूप शांत असतं. म्हणजे ही जी विविधता आहे, ही विविधता आपल्याला समजून घेता आली पाहिजे की सगळी रूपं जी विविधतेने दिसली तरी ती एका चैतन्य स्वरूपाची आहेत. म्हणून चैतन्य स्वरूपच देव आहे. देव देव म्हणतो आपण. आम्हाला देवाची भक्ती करायची, म्हणजे कोणाची भक्ती करायची? चैतन्य स्वरूपाची भक्ती करायची. चैतन्य स्वरूपच म्हणजेच देव. इतकं पक्क झालं पाहिजे की हे चैतन्य स्वरूप म्हणजे मूळ जे स्वरूप आहे, जे निर्गुण निराकार म्हणतो, अनंत म्हणतो आपण, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, दिसत नाही, तेच विश्वरूपाने प्रकट आहे. हा दुसरा गोष्टी ते लक्षात आला. तर विविधता जरी दिसली रूपाच्या अपेक्षेत, तरी स्वरूपाच्या अपेक्षेत तिथे सर्वत्र ते चैतन्य स्वरूपच आहे हे एकत्व आपल्या लक्षात आलं पाहिजे. संतांना ते लक्षात येतं, म्हणून ते समत्वाने पाहतात. सर्वसाधारण माणसाला ते लक्षात येत नाही, म्हणून तो त्याच्या भावनेतून पाहतो. सर्वसाधारण माणूस आधीच काहीतरी धारणा करून ठेवलेली असते. हा माणूस, ही व्यक्ती अशीच बघणार, ही व्यक्ती तशीच बघणार, असं जे आपण म्हणतो ना, आधी ठरवलेलं असतं. तशी ती व्यक्ती असते की नसते हा वेगळा प्रश्न, की असेली नसेली, पण त्या धारणेतून पाहत असल्यामुळे तिथे समत्व नसतं, विषमता आहे. विषमतेत विष आहे आणि तिथे भांडण आहे. कलह जो म्हणतो आपण तो विषमतेत आहे, पण जर समत्वाने पाहिलं तर ते अमृत आहे. ज्याची दृष्टी समत्वाने सर्वांना पाहते त्याच्याकडे ते सहज म्हणे आनंद आहे, सहज प्रेम आहे, सहज आपलेपण आहे, सहज सर्वांबद्दल करुणा आहे, सहज होतं. म्हणून एकत्वाने पाहणं, म्हणून मी माझे मावळू सर्व तू तुझे उगवत. तू तुझं उगवलं पहिलं कळलं पाहिजे. मी नाही आहे, माझं नाही, मग कोणाचं आहे? तर ह्या चैतन्य स्वरूप म्हणजे परमेश्वराचं, देवाचं सर्व आहे. देवाची सर्व निर्मिती आहे. पण तू तुझे उगवत. पण तू तुझे उगव आता तिथे म्हणता म्हणता तू आणि तुझं म्हणजे नेमकं काय? तिथे मी पण नाही आणि तू पण आहे, ते एकच तत्व आहे, ते म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे चपातीसाठी एखादी गृहिणी मोठ्या पिठाच्या गोळ्यातून 10-12 चपातीचे गोळे छोटे छोटे तयार करते आणि ते गोळे एकमेकात भांडायला लागलं तर काय होईल? मी माझं तू तुझं करत शेवटी सगळ्यांची चपातीच बनायची असे कळायला. भांडून काहीच उपयोग नाही, सगळे चपाती म्हणून तयार होतात. तसं माणसाने किती भांडण तंटे केले तरी शेवटी देह सुटतो तेव्हा एकरूपच होऊन जातो. त्या चैतन्य स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. तेच तत्व होऊन राहतं. आणि हे लक्षात घेणं फार महत्वाचं. हे लक्षात घेण्यासाठी पुन्हा लक्षात घ्यायचं असतं की सतत लक्षात कसं ठेवायचं. सतत लक्षात ठेवण्यासाठी आहे ती चैतन्य स्वरूप आहे. जाणते ते
चैतन्य स्वरूप आणि दिसतं ते चैतन्य स्वरूप. आणि म्हणून सर्वांचं अधिकाधिक भलं होतं. हा जो मंत्र आपण म्हणतो, मनातल्या मनात 40 दिवस विसरले असेल म्हणून आठवण येतं. सगळ्यांनी त्या आठवण हो करणार म्हणाले 40 दिवस. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणतात काय जमत नाही, लक्षात येत नाही, विसरलो, असं नको व्हायला. की जाणणं म्हणजे लक्षात घ्या, जाणणं कुठून सुरू होतं? आपण सगळेजण एकमेकाला पाहतो म्हणजे जाणतो. पाहणं म्हणजे व्यापणं आणि जाणणं म्हणजे ओळखणं. म्हणजे लांबून एखादी व्यक्ती येते तर लांबून कोणतरी माणूस मानवी देह येतो हे कळतं, ओळखता येत नाही, म्हणजे पाहिलं. अगदी जवळ आल्यानंतर तो कोण आहे त्या व्यक्तीची जी आपल्याला ओळख असते, तर अरे हा ही व्यक्ती आहे असं जे म्हणतो ते जाणलं, कळलं ना. म्हणजे पाहिल्यानंतर जाणलं होतं. आणि ह्या जाणण्यातून जीवन चालू होतं. म्हणजे प्रत्येक माणूस जीवन जगतो म्हणजे नेमकं काय करतो? जाणत असतो आणि जाणण्यातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो, की हातात काही दुःख आलं तर दुःख करत असतो. पण पहिलं ते जाणतो, चांगलं आहे का वाईट आहे हे सगळं जाणणं, जी ओळख प्रत्येक वस्तूची ती करत असतो. सर्वसाधारण माणसं हे जे जे पाहिलं जातं ते जे जाणत असतात, त्या जाणण्यामध्ये त्याच्याकडे भेद असतो. समत्वाने पाहत नाही, भेदातून पाहतो. आणि म्हणून तिथे विषमता येते. संत समत्वाने जाणतात, आहे ते चैतन्यच आहे. महत्वाचं लक्षात आहे. जे जाणलं जातं, जे जाणलं जातं त्याला दिसणं म्हणतो आपण. आणि जो जाणतो त्याला जाणणारं तत्व असं म्हणतो. लक्षात घ्या, जाणणारं तत्व किंवा पाहणारं तत्व जे आहे ते पाहणारा. आणि जे दिसतं दृश्य ते दिसणारं तत्व. म्हणजे पाहणं आणि दिसणं किंवा जाणणं आणि दिसणं ह्या दोन गोष्टी आपल्याकडे सतत असतात. ह्या दोन गोष्टी ज्या सतत चालू असतं, जाणणं चालू असतं म्हणतात. जाणणं कोणते? जाणणारं तत्व आहे ते जाणतं. कोणाला जाणतं? जे त्याला ते जाणतं, ज्या गोष्टीला व्यापतं म्हणजे पाहतं त्या गोष्टीला ते जाणतं. संतांना ते चैतन्य स्वरूपच आहे हे जाणतात. आणि सर्वसाधारण माणसं आपला आवडीचा नावडीचा अनुकूल प्रतिकूल हे जाणतो. आपल्याला योग्य आवडतोय ना आवडतोय, की आपल्याला बाबा अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे तो जाणत असतो. इथे जाणतं ते चैतन्य स्वरूपाचं, म्हणजे जाणणाऱ्या जो जाणत आहे की जो पाहत आहे ते आपण चैतन्य स्वरूपच आहे हे पाहिलं पाहिजे. पहिलं लक्षात ठेवायचं, आपण म्हणजे जाणतं ते चैतन्य स्वरूपच आहे आणि दिसतं ते चैतन्य स्वरूपच आहे. हे एकच चैतन्य स्वरूप, एका बाजूने जाणतं आणि दुसऱ्या बाजूने ते दिसतं असं जे आपण म्हणतो ते एकच तत्व. जसं आरशामध्ये आपण प्रतिबिंब पाहतो म्हणजे जाणतो. प्रतिबिंब कोणाचं? आपलंच. प्रतिबिंब दिसतं, आपण दिसत नाही पण आपण जाणतो. म्हणून दृश्य म्हणजे प्रतिबिंब पाहताना हे जाणणारा जो आहे तोच दिसणारा असतो. तसं हे सगळं जी रूप आहेत दृश्य रूप, आणि त्या दृश्य रूपामध्ये जे जाणणारं तत्व आहे, अशी दोन गोष्टी प्रत्येक ठिकाणी असतात. मनुष्य देह म्हटलं की देह हे दृश्य रूप आहे, दिसणार आहे. आणि देहाच्या आतून
जो जाणतो ते जाणणारं तत्व आहे. म्हणून स्वतःकडे पाहताना पाहतो कोण किंवा जाणतो कोण? चैतन्य. काय जाणतो? जे दिसतं ते जाणतो. तर दिसतंय ते काय आहे? तेही चैतन्य. म्हणजे आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की ते भाव कसा असला पाहिजे की साधना ज्यावेळा आपण म्हणतो सतत ते चिंतन पाहिजे. जाणतं ते चैतन्य आहे. शरीर दिसतं म्हणून शरीराला जाणलं जातं. शरीराला दिसतं म्हणजे दिसतं ते म्हणजे शरीर दिसतं म्हणून ते चैतन्य. जाणतं ते चैतन्य म्हणजे जाणणारं तत्व म्हणजे जाणीव. जाणीव चैतन्य स्वरूप आहे. शरीर चैतन्य स्वरूप. ही जाणीव शरीराला ते चैतन्य स्वरूप आहे हे अंगाने जाणायला लागले तर कोण कोणाला जाणतं? चैतन्य स्वरूप चैतन्य स्वरूपाला जाणतं. म्हणून दोन्ही मिळून काय आहे ते चैतन्य. लक्षात घ्या. हा जो बोध आहे ना परत प्रत्येकाला बघायचं. स्वतःकडे पण पाहू शकतो, समोरही पाहू शकतो. समोर जे दिसतं ते चैतन्य. तिथेही जाणलं जातं हे पाहिलं तर ते तिथेही जाणणारं तत्व आहे म्हणून ते चैतन्य. म्हणून सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे हा बोध तिथे असायला पाहिजे. माझं तुझं नाही आहे. कोणाचं आहे? ते सर्व चैतन्य स्वरूपाचं आहे. हा जो बोध आहे हा बोध आपल्या ठिकाणी दृढ असला पाहिजे, निश्चयपूर्वक असला पाहिजे. विविधता दिसते पण संतांना तिथे एकत्वच आहे हा बोध असतो. संतांच्या ठिकाणी हा बोध असतो. ते सर्व एकाच चैतन्याची रूपं आहेत. ही रूपं का कोण विविधतेने वागणार हे परत लक्षात ठेवायचं. सर्वसाधारण माणसाच्या हे लक्षात येत नाही की प्रत्येक रूप हे विविधतेनेच वागणार. मी म्हणतो तसं वागणार नाही. पण एखादा माणूस असा विचारतो मी म्हणतो तसं तू वागलं पाहिजे असं जे आग्रह करतो आणि तिथे वागतो. लक्षात घ्या की आपल्याला प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचं आहे. या अंगाने तिथे सन्मानपूर्वक आपल्याला बोलता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे. हा बोध आहे, महत्वाचा बोध आहे की समोरची व्यक्ती दिसते कशी तिथे नाही अडकायचं किंवा वागते कशी इथेही अडकायचं नाही. ते व्यक्ती काय आहे तर ते चैतन्य स्वरूप आहे. चैतन्य स्वरूपाचं ते रूप आहे. लक्षात घ्या. आपणही चैतन्य स्वरूपाचं रूप आहोत. पण दोघेही आपण चैतन्य स्वरूपच आहोत. ह्या भावामध्ये आपल्याला प्रत्येकाकडे पाहता आलं पाहिजे, जाणता आलं पाहिजे. प्रॅक्टिकली ते बोध आहे तो प्रत्यक्ष आचरणात असा आला पाहिजे की समत्वाने पाहणं. विविधता आहे, अनेकत्व आहे, पण त्या अनेकत्वात एकत्व आहे म्हणजे चैतन्य स्वरूप आहे. ते चैतन्य स्वरूपच आहे. हे एकत्व आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि ह्या भावातून एका जागी स्थिर बसूनही हा भाव धरता येतो. आणि तोच भाव म्हणजे अनुसंधान. ह्या भावाचं अनुसंधान जे आपल्याकडे असलं पाहिजे ते सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे. हे चैतन्य स्वरूपच आहे हा बोध आपल्याला पुन्हा 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 धरण्यासाठी मनामध्ये हे चिंतन असलं पाहिजे. नुसतं थोडा वेळ बसलं तर होत नाही. सतत आपल्या मनाला हे पटवत राहावं लागतं की आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. दिसतं ते चैतन्य स्वरूप आहे. जाणतं ते चैतन्य स्वरूप. म्हणजे स्वतःकडे पहा, समोर पहा, स्वतःकडे पहा, शरीराकडे पहा. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून शरीर काय आहे? संपूर्ण चैतन्य. स्वतःच्या शरीराकडे पहा. कोणाचं आहे? चैतन्य स्वरूपाचं आहे. हे काय कोण दुसरा मालकी हक्क दाखवू शकत नाही शरीरावर. आपण माझं शरीर म्हणतोय ही चोरीच आहे. का चोरी? शरीर कोणी बनवलं? आता मी म्हणणार तिथं कोणच नाही बघायला गेलं तर. पण मी माझं शरीर म्हणतो तिथे मालकी हक्क दाखवतो आपण. माझं घर म्हणतो की नाही आपण भाडे करू गेलो एखाद्या घरात आणि सगळ्यांना हे आता माझंच घर आहे, मला काय करेल, चल बाबा घर खाली कर, असं होतं ना. तर इथे माझं काहीच नाहीये
हा बोध तिथे लक्षात. शरीर कोणाचं आहे? चैतन्य. हे जाणीव म्हणून जे जाणणारं तत्व, सोप्या भाषेत मन म्हणू आपण, ते मनही कोणाचं आहे? चैतन्य. मग मी कुठे आहे? मी कुठेच नाही. मी आहे कुठे इथे? आपण मी मी म्हणून मी असं करतो, मी तसं करतो करत जे उड्या मारतो आहोत, तिथे मी आहे कुठे? समोर प्रत्येक ठिकाणी पहा, दिसतं ते चैतन्य स्वरूप. शरीर आहे ते चैतन्य स्वरूप आहे, प्रत्येकाचं शरीर. आणि तिथे जाणणं चालू आहे, माझं माझं म्हणते तरी काय आहे? ते पण चैतन्य स्वरूपाचं आहे. म्हणून हे चिंतन जितकं व्हायला लागेल तितका हा बोध आपल्या मनामध्ये दृढ व्हायला लागतो, की पक्का बोध झाला पाहिजे. कुठेही पहा, आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, विविध रूपाने प्रगट आहे. आणि ह्या विविध रूपाने प्रगट आहे म्हणून तिथे जरी ते विविधता असली तरी तिथे समत्वाने पाहता. पारमार्थाचा बेस प्रथम लक्षात पाहणं सुधारलं पाहिजे. आपलं पाहणं जेव्हा सुधारेल तेव्हा पुढच्या प्रगतीच्या वाटा चालू होतात. लक्षात घ्या, आपलं पाहणंच बिघडलेलं आहे. पाहणं हे आपण विषमतेतून पाहतो आणि तिथे जीवनामध्ये गोंधळ होतो. म्हणून मितूपणा जगन्नाथ हो, एकची तत्व म्हणजे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. हा बोध व्यवहारामध्ये माझं तुझं येणार. परत लक्षात द्या, शरीराच्या अपेक्षेत समोरच्या व्यक्तीला आता चैतन्य, मी पण चैतन्य म्हणून बोलणार कसं? भाषेला तिथे मी तू येतो. एकमेकाशी बोलताना माझं तुझं येणार, पण माझं तुझं आलं तरी ते नेमकं कोणाचं आहे? चैतन्य स्वरूपाचंच आहे. हा बोध तिथे परत असला पाहिजे. माझंही नाही बोलत, तुझंही नाही बोलत, मी आणि तूही बोलायचं. मग बोलणार कसे? समोर समोर आले काय बोलायचं? सगळं बोलणंच खुंटून केलं खरं सांगायचं. तिथे मी आणि तू येतं, पण मी आणि तू ही फक्त बोलण्यासाठी, सोयीसाठी बोलतो आहोत. आहे ते सर्व खरं चैतन्य स्वरूपाचंच आहे. हा बोध तिथे असला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे इथे हे चिंतन आहे. चिंतनातून साधना होते. लक्षात घ्या, चिंतन साधना आहे ते चैतन्य स्वरूप आहे, जाणतं ते चैतन्य स्वरूप आहे, दिसतं ते चैतन्य. तीन बरोबर शेवटचं जे आहे ते अधिक महत्वाचं आहे. सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे. नुसतं भलं होत नाही, अधिकाधिक. त्याला मर्यादा नाही ठेवायची. मर्यादा ठेवली की तिथे परत प्रगती खुंटते. लक्षात, अधिकाधिक जे आहे ते अधिकाधिक भलं होत आहे. आता हे सर्वांचं अधिकाधिक भलं आहे ते मॅच होतं का? असं बऱ्याच लोकांचा असा प्रश्न. हे तीन गोष्टी मॅच होत, चौथी गोष्ट वेगळी वाटते काहीतरी. हा प्रश्न व्हायचे असतात. तर सर्वांचं म्हणजे कोणाचं? चैतन्य स्वरूपाची सर्व रूप. म्हणून या सर्व रूपांचं अधिकाधिक भलं कुठे आहे? आपण चैतन्य स्वरूपच आहे ह्या भावामध्ये भलं आहे. त्या भावातूनच वागणं सगळं बदलतं ना. एकदा आपण सर्व चैतन्य स्वरूपाचीच रूप आहोत हे जर लक्षात आलं की तो भाव एकदा पक्का झाला तर ते समत्वाने पाहणं येतं. तिथे देहभावच विरला जातो. लक्षात घ्या, मुख्य महत्वाचा देहभाव विरला पाहिजे. आणि देहभाव विरण्यासाठी नेमकं काय आहे ते कळलं पाहिजे. ते काय आहे ते कळलं म्हणजे चैतन्य स्वरूपच सर्व रूपारूपाने प्रगट आहे. चैतन्य स्वरूपच सर्व रूपा कुठेही पहा, सगळी रूप चैतन्य स्वरूपाचीच आहेत. हे पाहिल्यानंतर जाती धर्माच्या, पंथाच्या, पक्षाच्या नावाखाली किंवा राष्ट्रत्वाच्या नावाखाली जो भेदभाव आहे तो उरत नाही. पहा, अमुक हा धर्माचा, तो अमुक जातीचा नाही, ते चैतन्य स्वरूप आहे. जे जे दिसतं ते सर्व चैतन्य स्वरूपच आहे. मनुष्याने मनुष्याकडे पाहताना म्हटलं तिथे आपण जाती धर्माच्या नावाखाली भेद निर्माण करतो आणि तिथे विषमता निर्माण होते. म्हणून समत्वाने पाहणं ही महत्वाची परमार्थात खूण आहे. प्रत्येकाकडे पाहताना समत्वानेच पाहता आलं पाहिजे की आहे ती सर्व चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. म्हणून दिसतं ते चैतन्य, जाणतं ते चैतन्य, आहे ते चैतन्य. आहे हे मूळ स्वरूप आहे ते आहे.
म्हणून दिसतं ते चैतन्य कळतं, जाणतं ते चैतन्य कळतं. मग आहे ते चैतन्य कसं धरायचं, कसा भाव धरायचा, प्रॅक्टिकल डिफिकल्टी येतं. बघा लक्षात घ्या, आपण नुसतं म्हणतो पण तो भाव आणि बोध यायला पाहिजे की आहे ते चैतन्य म्हणजे नेमकं काय. ते जे अनंत चैतन्य स्वरूपाचा विराट सागर आहे हा भाव तिथे आपल्याकडे सतत असला पाहिजे. अनंत चैतन्य स्वरूपाचं विराट सागर आहे आणि त्या विराट सागरामध्ये प्रत्येक रूप आहे, त्याच्या बाहेर काहीच नाहीये, आत बाहेर काही नाही, फक्त जे आहे ते चैतन्य स्वरूपाच्या आत आहे. आपण जसं एखाद्या समुद्रामध्ये आपण जर मधोमध जाऊन बसलो, खोल, वर पाणी, बाजूला पाणी, खाली पाणी, सगळीकडे पाणीच पाणी, तसं आपण ह्या अनंत स्वरूपाच्या सागरामध्ये चैतन्याचा जो हा सागर आहे तो दिसत नाहीये पण तो आहे. ते आहे ते चैतन्य लक्षात आहे म्हटलं की साधनेला बसतानाच हे लक्षात ठेवायचं आहे की हे अनंत स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे. ह्या चैतन्य स्वरूपात हा देह आहे, या देहात ही जाणीव आहे, म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे. देहही चैतन्य स्वरूप, जाणीव चैतन्य स्वरूप, म्हणून चैतन्य स्वरूपच साधनेला बसतं. मी बसतो साधनेला हा प्रश्नच येत नाही. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, जाणतात आहे. म्हणून एकांतामध्ये चैतन्य स्वरूपच आहे हा भाव दृढ व्हायला पाहिजे. एकांत साधना. लोकांत साधनामध्ये प्रत्येक रूप चैतन्य स्वरूपाचंच आहे हा बोध असला पाहिजे. फरक आहे दोघांना. डोळे उघडले की विविधता दिसली की सर्व रूप कोणाची आहेत, चैतन्य स्वरूपाची. डोळे बंद केलं की काही दिसत नाही म्हणून एकच एक आहे, ते काय आहे, चैतन्य स्वरूपच आहे. एकांत साधनेमध्ये चैतन्य स्वरूपच आहे आणि लोकांत साधनेमध्ये प्रत्येक रूप चैतन्य स्वरूपाचंच आहे. हा दृढभाव होत राहणं म्हणजे दोन्ही बाजूला डोळे उघडल्यावरती सतत स्मरण असलं पाहिजे. प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचंच आहे आणि हे प्रत्येक रूप चैतन्य स्वरूपाचं म्हटल्यानंतर तिथे समत्वाने पाहणं सुरू होतं. आपण सगळी चैतन्य स्वरूपाची रूप आहोत म्हणजे दुसऱ्या भाषेत चैतन्य स्वरूपच आहोत. म्हणून सतत चैतन्य स्वरूपच आहे, चैतन्य स्वरूपच आहे आणि प्रत्येक रूप चैतन्य स्वरूपाचं असल्यामुळे तिथे सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे. हा भलं होत आहे तिथे बोध काय की प्रत्येकाला सद्बुद्धी प्राप्त होत आहे, प्रत्येकाचं आरोग्य प्राप्त होत आहे, प्रत्येकाचं सुख शांती समाधान प्राप्त होत आहे, प्रत्येकाचं मन अत्यंत ज्ञानातून मजबूत होत आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाला हे ज्ञान प्रकट होत आहे. भले ह्या शब्दामध्ये हे सर्व आलं म्हणून लक्षात ठेवायचं. भलं म्हटलं म्हणजे नेमकं काय आलं, बुद्धी आली, आरोग्य आलं, सुखशांती समाधान आलं, दिव्य ज्ञान जे आहे, प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्ती आहे किंवा चैतन्य शक्तीच आहे हा बोध, आणि त्या बोधातून वागणं आलं, तिथे कल्याण आलं, तिथेच रक्षण आलं. म्हणजे नुसतं भलं व्हावं म्हणजे का, भल्याचा अर्थ काय, भल्याचा अर्थ हा सगळा मिळून भलं या शब्दाला हा अर्थ आपल्याला धरता आला पाहिजे. म्हणून प्रत्येकाचं अधिकाधिक भलं होत आहे, मागत नाहीत, मागणं नाही. तर हे चैतन्य स्वरूपाची जी निर्मिती आहे त्या निर्मितीमध्ये एक नियम असा आहे की जो विचार पुन्हा पुन्हा केला जातो त्याप्रमाणे ह्या चैतन्य स्वरूपाच्या म्हणजे विश्वरूपामध्ये विश्वरूपाला गती तशीच प्राप्त होते. म्हणजे एखादं चक्र फिरत असेल त्याला अधिक आपण जोराने जर धक्का मारला, अधिक आणखीन जोर दिला तर ते अधिक वेगाने फिरतो, त्याच दिशेने बरोबर फिरतो. तसं हा जो विचार आहे तो ह्या जीवनचक्राला देणारा, गती देणारा विचार आहे की तिथे तो परिणाम प्रत्येकाला प्राप्त व्हायला लागतो, किती गती मिळते आणि त्या गतीतून हा विचार करणाऱ्याला तर तो विचार आकाराला येतोच,
पण जितकी म्हणून विचारात गती झाली तरी त्या विचारातून सर्वसाधारणपणे जीवनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडायला लागतात. म्हणून सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे हा दृढ निश्चय असला पाहिजे. भलं व्हावं असं म्हणणं चुकीचं आहे असं काही नाही आहे, पण भलं होत आहे हे म्हणणं तिथे मागणंही नाही तर ते होणं आहे. जर सर्व चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत तर प्रत्येक रूपाचं भलं होत आहे हे बरोबरच आहे, त्याचं काय चुकीचं काय असा प्रश्न पडतो. पण हा विचार पुन्हा पुन्हा देत राहिला पाहिजे. सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे, अधिकाधिक भलं. अधिकाधिक शब्द पण फार महत्वाचा आहे. तिथे मर्यादा नाही. चांगल्या गोष्टीला कोणतीच मर्यादा ठेवता का नाही. ज्ञान किती पाहिजे? अमर्याद, मर्यादा नाही. लक्षात घ्यायचं. सुख किती हवं? मिळत राहावं. त्यात बस एवढं बस झालं मला सुख असं नाही. लक्षात घ्यायचं. शांती किती हवी? अमर्याद. म्हणजे कोणत्याच गोष्टीला ह्या मर्यादा ठेवता कामा नये, कारण तिथे ह्या गोष्टी अधिकाधिक प्राप्त होणं, ज्ञान अधिकाधिक प्राप्त झालं पाहिजे. ज्ञानाचं आकलन अधिकाधिक व्हायला हवं. अधिकाधिक त्याच्यातून ज्ञानाचे विचार निर्माण व्हायला पाहिजे आणि अधिकाधिक त्याच्यातून प्रत्येकाला सुख शांती समाधान प्राप्त व्हायला हवं. म्हणून सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे हा भाव अधिकाधिक धरता आला पाहिजे. अधिकाधिक म्हणून आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. जाणतं ते चैतन्य, जे आहे ते जाणतं. लक्षात घ्या, एक एक वेगळ्या वेगळ्या अंगाने आपल्याकडे चिंतन आहे. काय जे आहे ते स्फूर्त आणि ते स्फूर्त तेच व्याप्त आणि ते जे व्याप्त तेच जाणतं. म्हणजे असणारा, स्फुरणारा, व्यापणारा, जाणणारा, कर्म करणारा आणि भोगणारा. कळलं ना? म्हणजे दृष्टा, ज्ञाता, ध्याता, कर्ता आणि भोगता. म्हणजे ह्या सगळ्या स्टेप्स आपल्याकडे होत असतात. आपण जे जाणतो म्हणजे नेमकं काय होत असतं त्याच्यातून आपलं कर्म होतं एका बाजूने. पण विश्वाच्या अपेक्षित कसं आहे की जे अनंत चैतन्य स्वरूप आहे ते प्रथम आहे, असणार आहे. त्याच्या ठिकाणी स्फुरण होतं. विश्व कसं निर्माण झालं? ते स्फुरण झालं. कशामुळे झालं? काही कारण माहिती नाही, स्फुरण झालं. म्हणून असणारा स्फुरणारा झाला. इथे जिथे रूपाने अनेकत्वाने ते निर्माण झालं त्याला व्यापणारं ते तत्व आहे म्हणून ते व्यापणारं झालं, पाहणार. म्हणून असणारा, स्फुरणारा, व्यापणारा, व्यापणारा, व्यापणारा आणि मग त्याच्यातून जाणणं आलं, जाणणारा. जे व्यापलं त्याचं जाण घ्यायला लागलं, जाणणार. जे जाणलं गेलं ते योग्य की अयोग्य असा एक भाग येतो की जे जाणलं त्याचं चिंतन होतं, त्याला म्हणतात ध्याता. आणि त्या चिंतनाच्या अधिष्ठानावर कृती तयार होते, त्याला म्हणतो आपण कर्ता. कारण तिथून कृती म्हणजे विश्वनिर्मिती हे एका बाजूने कार्य आहे चैतन्य स्वरूपाचं. म्हणून कार्य चैतन्य स्वरूपाचं आहे आणि कर्ता ही चैतन्य स्वरूपाचं आहे. म्हणून कर्ता, क्रिया आणि कार्य अशा तीन गोष्टी. म्हणून जो कर्ता आहे तोच कार्य होतो क्रियेमधून. आणि तिथे जो अनुभव येतो त्याला म्हणतात भोगता. भोगता म्हणजे अनुभवणारा. लक्षात ठेवा, जे जे कृती होते त्या कृतीतून जो अनुभव येतो त्या अनुभवाला म्हणतात भोग. म्हणून कर्ताच भोगता होतो. म्हणजे चैतन्य स्वरूप जे आहे तेच भोगता होतं, म्हणजे तेच स्वतःच स्वतःला अनुभवतं. म्हणून विश्वनिर्मिती का होते? कारण ह्या चैतन्य स्वरूपाला स्वतःच स्वतःला अनुभवायचंय. म्हणजे त्याचा स्वतःच स्वतःला अनुभोग घ्यायचा आहे. आणि त्यासाठी हे सगळं विश्वनिर्मिती सुरू आहे, अजूनही आहे. अजूनही भोगच घेत बसत. हो, अजूनही भोगच घेतो युगानुयुग. म्हणजे स्वतःला ते अनुभवत आहे. कारण ते तत्वच इतकं अनंत स्वरूप आहे आणि त्यामुळे
त्याचं अनुभव घेणं हे अनंत स्वरूपच आहे. लक्षात ठेवा. आपण त्या तत्वाचं रूप म्हणजे तेच आहोत, म्हणून आपणही सतत आपलाच अनुभव म्हणजे चैतन्य स्वरूपाचाच अनुभव घेत राहिला पाहिजे. हा त्याच्यातून बोध आहे. लक्षात ठेवा. जसं स्वरूप तसं रूप. म्हणून स्वरूपाचं जसं कार्य तसं आपलं कार्य तेच आहे का आपण चैतन्य स्वरूपच आहोत. आपण अमुक तमुक कोणी नाही. म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणी स्वतःकडे पाहताना आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे हा भाव दृढ करता आला म्हणजे मन स्थिर होतं. त्याच्यातून मिळतं काय? ह्या साधनेतून मन स्थिर होणं. जे मन अस्थिर आहे छोट्या छोट्या गोष्टीमुळे ते वरखाली होतं. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर तिथे प्रकट होतात. ते सर्व तिथे स्थिरता येते. म्हणून एकांत साधनेमध्ये श्वासाकडे पाहत पाहत एक एक वाक्य म्हणा. म्हणजे आहे ते चैतन्य स्वरूप आहे. श्वास घेताना सोडताना जाणतं ते चैतन्य स्वरूप आहे. परत श्वास घेताना दिसतं ते चैतन्य स्वरूप आहे. आणि परत श्वास सोडताना सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे. इथे ही साधना एकांत साधना की श्वासावरती जितकी घेता येते तितकं मन स्थिर होतं, शांत होतं. आणि स्थिर आणि शांत मनाला व्यापकता येते, प्रगल्भता येते. आणि तिथे जीवनाचा खरा आनंद चाकता येतो. खरा आनंद. अस्थिर मन जे आनंद घेण्याचा प्रयत्न करते त्याचा तो आनंदाचा फक्त स्पर्श असतो. पण जे मन स्थिर होतं, शांत होतं, स्वतःलाच अनुभवतो तिथे तो स्वानंद असतो. तो स्वानंद म्हणजे स्वरूपी स्वरूपचिवा वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे असे जे रामदास स्वामी सांगतात ते आहे की इथे चैतन्य स्वरूपच चैतन्य स्वरूपाचा भोग घेतलं. ज्या रूपातून भोग घेतलं त्या रूपाच्या ठिकाणी असलेली जाणीव म्हणजे ते चैतन्य स्वरूपच निवांत होतं, शांत होतं, धावाधाव सुटते, तृप्त असतं, जे आहे त्यात समाधान असतं. आणि तिथे शांती सुखाचा अनुभव त्या देहातून असलेल्या जाणीवेला होतो. म्हणजे त्या चैतन्य स्वरूपालाच होतो. म्हणजे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. जाणतं ते चैतन्य स्वरूपच आहे. दिसतं ते चैतन्य स्वरूपच आहे. आणि सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे. मग आता युद्ध झाल्यामुळे एकाने मला प्रश्न विचारला, ह्या युद्धाच्या वेळा आपण प्रार्थना कशी म्हटली पाहिजे? बरोबर आहे ना. लोक टीव्ही बघतात आणि द्वेष मत्सर मनात निर्माण करतात. बघा तुम्ही एकाच चैतन्य स्वरूपाची सगळी रूप आहे आपण इथे म्हणतो. पण इथे तुझं माझं सुरू झालं ना. आम्ही भारतीय ते पाकिस्तानी आणि भांडणार. भांडल्यानंतर काय होणार? एकमेकाची डोकी फोडणार. युद्ध म्हटलं की युद्धातून कोणतीही चांगली गोष्ट घडत नाही. पण तरी अंगावर युद्ध येतच. काही गोष्टी प्रारब्धाने येतात ना. तसं युद्ध सुद्धा भारतीय लोक म्हणतात नको युद्ध आधी. पण अंगावर अशा गोष्टी आल्या की त्याचं युद्धही करणं आवश्यक वाटतं. पण ते लवकर थांबलं पाहिजे. त्यासाठी ही प्रार्थना म्हणत आहे. आणि त्यासाठी थांबलं की ज्यांची इच्छा होती बाबा हे जास्त युद्ध चालू नये. ते खरोखर कोणाला तरी सद्बुद्धी झाली की बाबा इथे आपला डोकं फुटणार आहे त्याच्यापेक्षा आपलं आधीच थांबलेलं बरं. असो म्हणून युद्ध असो किंवा घराघरातलं युद्ध असो किंवा कुटुंबातलं युद्ध असो किंवा समाजातलं युद्ध, इथे एकच त्याचे रूप आहे. म्हणून सर्व एकाच चैतन्याची रूप आहेत. आणि म्हणून सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे. हा बोध तिथे असला पाहिजे. तिथे मी म्हणतो, तू म्हणते, माझं असं आहे, तुझं असं आहे, ह्याच्यात अजिबात गुंतायचं नाही. तिथे गुंतणं झालं की ते भेदभाव सुरू होतात. भेदभाव सुरू झाला की तुझं माझं सुरू होतं. तुझं माझं सुरू झालं की दुःख येणार, त्रास होणार. म्हणून कर्म करत असताना माणसाने प्रथम हेच लक्षात ठेवायचं की सगळं जीवन कोणाचं आहे, माझंही नाही आणि तुझं नाही. हे सर्व एकाच चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. मग इथे सुख शांती समाधानाने आनंदाने राहायला काय हरकत आहे?
काही हरकत नाही, आहे त्याचंच आहे. त्याचं माझं माझं म्हटलं की भांडण आहे, सर्व परमेश्वराचंच म्हटलं की आनंद आहे. लक्षात घ्या, तिथे एकत्व आहे, समत्व आहे. म्हणून समत्व हे महत्वाचं आहे. तिथे समत्व जोपर्यंत येत नाही, म्हणजे दृष्टी समत्वाची असली पाहिजे की सगळी रूप चैतन्य स्वरूपाचीच आहेत. कितीही विविधता दिसली तरी ती चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे हा बोध असेल तर तिथे समत्वाने पाहता येतं. आफ्रिकन माणूस दिसला की चायनीज माणूस दिसेल, मंगोलियन माणूस दिसेल, युरोपियन माणूस दिसेल. विविधता आहे, कोण गोरा आहे, कोण काळा आहे, कोण उंच दिप्पाड आहे, कोण ठेंगणा आहे. ही सगळी माणसं आपण पाहतो तेव्हा ती विविधता आहे. ती विविधता कोणाची आहे? चैतन्य स्वरूपाची आहे. जसं एका चित्राला रंगवतो आपण वेगळ्या वेगळ्या रंगाने, तशी ही सगळी रंगवलेली चित्र आहेत, ते एका चैतन्य स्वरूपाची आहेत. हा जर भाव असेल तर तिथे प्रत्येकाकडे पाहताना चैतन्य स्वरूपच आहे या भावातून समोरच्याचा सन्मान करता येतो. महत्वाचं लक्षात, तिथे त्याला भेदभावातून पाहता येणार नाही. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. हा भाव जपायचा आहे, 40 दिवस जपा म्हटलंय. प्रत्येकाकडे पाहताना ते चैतन्य स्वरूपच आहे आणि सर्वांचं भलं होत आहे. दोन्ही बाजूनी जर आपण पाहिलं तर जीवनामध्ये मन स्थिर होईल, मन शांत होईल. आणि स्थिर आणि शांत मनालाच चैतन्य स्वरूपाची अनुभूती येते. जिथे भेदभाव नष्ट होतात, तुझं माझं निघून जातं, तिथे उरतं ते फक्त चैतन्य स्वरूपच उरतं, दुसरं काहीच उरत नाही. म्हणून मी तूपणा जगन्नाथा हो एकचित. हे एकच तत्व आहे. त्या एकच तत्वातून मी आणि तू निर्माण झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून तिथे भेदभाव नको, तिथे समत्वाने पहा, सन्मान समोरच्याचा सन्मान करून पहा. हा महत्वाचा बोध येते आपल्या लक्षात. सर्वत्र चैतन्यच आहे. अगदी पशु पक्ष्यांकडे पाहताना सुद्धा समत्वाने पाहता आलं पाहिजे. पशु पक्ष्यांकडे आपण पाहताना समत्व नसेल तर मनामध्ये वेगळे वाईट विचार येतात, पण ते चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत. तिथेही ते जे जाणणारं तत्व आहे, वाघ जर आपल्याकडे पाहतोय ते लक्षात आलं पाहिजे. पिंजऱ्यातला पाहायचं नाही, तिथे बोबडीच ओढायचं. समोर जंगलासमोर आला की काय होईल, तो जाणणारा गडबडून जाईल, कळलं ना. तर इथे सर्वत्र पाहताना रूपारूपाने पाहताना ते चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे. मनुष्य माणसाकडे पाहताना तर असायलाच हवं, पण पशु पक्षी असो, कीटक असो, जीवाणू असो, सगळी चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत. म्हणून सर्वांचं भलं होत आहे. हा बोध इतका दृढ झाला पाहिजे की तिथे समत्व दृष्टीच निर्माण झाली पाहिजे. आणि हेच परमार्थाचं सार आहे. प्रत्येकाकडे पाहताना समत्वाने पाहणं, प्रत्येक रूपाचा सन्मान असणं. कोणाला बद्दल त्याला निंदात्मक गोष्टीने पाहताच कामा नये. निंदा लोक करतात किंवा समोरच्याला कमी लेखतात, ते कमी लेखणं असता कामा नये. लक्षात ठेवा. लहान मूल असो किंवा मोठा माणूस असो, प्रत्येकाकडे ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. हा बोधातून पाहायला लागलं की सहज वागणं बदलेल, सहज बदलेल. खरं सांगायचं, हा बोध पक्का झाला तर असं वागा सांगावं लागणार नाही. तिथे सहज सर्वांचं भलं व्हावं ही सहज भावना तयार होते. सर्वांचं भलं होत आहे, सर्वांचं भलं होत आहे, हे महत्वाचं असतं. तेव्हा खरा परमार्थ सिद्ध होतो. हा सर्व खरा परमार्थ सिद्ध व्हावा ही सर्व चरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज.